नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण होम टॅब मधील फॉन्ट ग्रुप पाहणार आहे. आता ज्या प्रकारे प्रत्येकाचं अक्षर हे सेम नसतं, तसंच या ठिकाणी फॉन्ट हा सेम नसतो. तर फॉन्टला आलात तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स दिसतील, जसे की एक मिनिट फॉन्टला आलो तर इथे तुम्ही बघू शकता. ह्या सेल मध्ये आता सध्या आहोत आपण मार्कलिस्ट या शब्दावर आपण वेगवेगळे फॉन्ट्स ट्राय करू शकतो, जसे की कॅलिबर, कॅलिबर लाइट, एरियल, एरियल नॅरो, एरियल ब्लॅक. तर आपल्याला तो फॉन्ट काय होईल भेटून जाईल. तर असे नंबर ऑफ फॉन्ट्स काय आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याला हवा तो फॉन्ट आपण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. जसं तुमचं माझं अक्षर सेम नसतं, तसं या ठिकाणी फॉन्ट हे वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे फॉन्ट साइज. फॉन्ट साइज म्हणजेच तुमच्या अक्षरांचा साइज. आता फॉन्ट साइज मध्ये तुम्हाला तुमच्या वर्कशीट प्रमाणे तुम्हाला केवढा साइज पाहिजे तेवढं ठेवू शकतो. नॉर्मली हेडिंग साठी आपण 16 ते 18 मध्ये साइज ठेवू शकतो. नसेल तर तुम्हाला हवा तेवढा तुम्ही साइज काय करू शकता, वाढवू शकता. त्याच्याच नंतर जस्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला जर फॉन्ट साइज इन्क्रीज करायची असेल, वाढवायची असेल, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे इन्क्रीज फॉन्ट साइज. तर त्यानुसार तुम्ही काय करू शकता, स्टेप बाय स्टेप तुमची फॉन्ट साइज वाढवू शकता. तसेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉन्ट साइज कमी करायची तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहे डिक्रीज फॉन्ट साइज. डिक्रीज फॉन्ट साइज मध्ये देखील तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्या फॉन्टची साइज काय करू शकता, डिक्रीज करू शकता, म्हणजेच कमी करू शकता. त्यानंतर तुमचं जे काही टायटल आहे त्याला तुम्हाला बोल्ड करायचं आहे, ठळक लिहायचं आहे, तर त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे बोल्ड. बोल्ड साठी आपल्याला इथं शॉर्टकट की देखील दिसेल, कंट्रोल बी. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही हँड रायटिंग आहे ती जर थोडीशी तिरकी करायची आहे, तर आपल्याला होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये इटॅलिक ऑप्शन आहे. इटॅलिक ऑप्शन साठी शॉर्टकट की आहे कंट्रोल आय. त्यानंतर तुमचं जे काही टेक्स्ट आहे त्याखाली तुम्हाला जर अंडरलाईन करायचे असेल तर तुमच्याकडे अंडरलाईन ऑप्शन आहे. अंडरलाईन साठी शॉर्टकट की आहे कंट्रोल यू. अंडरलाईनच्या शेजारी एक ॲरो आहे, त्या ॲरोला क्लिक केलात तर तुम्हाला दोन प्रकारचे अंडरलाईन ऑप्शन भेटेल. एक सिंपल अंडरलाईन आणि अनदर डबल अंडरलाईन. तुम्हाला जी अंडरलाईन हवी ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आहे टेक्स्ट कलर किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो फॉन्ट कलर, जे की अक्षरांचा कलर. आता सपोज तुम्हाला जर वाटलं या केस मध्ये तुमच्या फॉन्टचा कलर तुम्हाला ब्लॅक नको आहे, दुसरा कोणता तरी द्यायचा आहे, तर तुमच्याकडे फॉन्ट कलर ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला नंबर्स ऑफ कलर्स आहेत, तुम्हाला हवा तो कलर तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन भेटतंय मोर कलर्स. एक सेकंड, तुम्हाला दिसण्यासाठी याचा अलाइनमेंट चेंज करते. मोर कलर्सला आलात या ठिकाणी तर तुम्हाला स्टँडर्ड आणि कस्टम ऑप्शन आहे. कस्टमला आलात तुम्ही, फॉर एक्झाम्पल एखादा शेड निवडला, मग तुम्ही त्याचे पर्सेंटेज कमी जास्त करू शकता. ग्रीन मध्ये करू शकता, ब्ल्यू करू शकता, तुम्हाला हवे ते काय करू शकता, तुम्ही या ठिकाणी कलर शेड घेऊ शकता. तुम्ही जो कोणता कलर निवडला असेल त्या कलरचा शेड तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. ओके केला, ब्लॅकिश कलर घेतला होता आणि आपल्याला भेटला. मोर कलर्स आलात पुरं स्टँडर्ड आहे, यातलं स्टँडर्ड जो कोणता कलर पाहिजे तो अप्लाय करू शकता. त्या कलर मध्ये तुमचं टेक्स्ट काय होईल भेटून जाईल. त्यानंतर आहे आपल्याकडे फिल कलर, म्हणजे जो काही हा तुमचा सेल आहे तो तुम्हाला रंगवून त्यामध्ये म्हणजे फिल केलेला हवा असेल तर तुमच्याकडे फिल कलर ऑप्शन आहे. फिल कलर मध्ये आलात
सेम तुम्हाला इथे स्टँडर्ड कलर भेटतील, प्लस त्याचे शेड्स भेटतील, मोर कलर्स मध्ये अनादर ऑप्शन्स भेटतील. मग तुम्हाला हवा तो कलर शेड तुम्ही काय करू शकता, चूज करू शकता. तर ह्या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट दिसत नसेल का, तर आपण दोन्हीकडे सेम कलर घेतले. मग या ठिकाणी तुम्ही फॉन्ट कलर देखील चेंज करू शकता. त्यानंतर आपलं टेबल तर तयार आहे, पण ह्याला पूर्ण एक टेबल फॉर्मॅट द्यायचं आहे, म्हणजेच लाईन्स आपल्याला बॉर्डर्स घालायचे. तर बॉर्डर्स घालण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचा टेबल काय करावं लागेल, सिलेक्ट करून घ्यावं लागेल. तुमचा पूर्ण टेबल सिलेक्ट झाला. होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे बॉर्डर्स. बॉर्डर्स मध्ये आलात, मग तुम्हाला फॉर एक्झाम्पल टेबलच्या बॉटमला बॉर्डर पाहिजे असेल फक्त, तर बॉटम बॉर्डर घेऊ शकता. टॉपला बॉर्डर पाहिजे असेल टॉप घेऊ शकता. लेफ्टला बॉर्डर पाहिजे असेल लेफ्ट घेऊ शकता. राईटला बॉर्डर पाहिजे असेल राईटला घेऊ शकता. सपोज तुम्हाला बॉर्डर काढून टाकायची आहे, तर तुम्ही नो बॉर्डर करू शकता. पूर्ण ह्याला हवी आहे तर ऑल बॉर्डर घेऊ शकता. फक्त आउटसाइडला बॉर्डर पाहिजे असेल तर आउटसाइड बॉर्डर घेऊ शकता. बाहेरच्या साईडला थिक बॉर्डर पाहिजे असेल तर थिक आउटसाइड बॉर्डर घेऊ शकता. बॉटमला डबल बॉर्डर पाहिजे असेल डबल घेऊ शकता. बॉटमला थिक पाहिजे असेल थिक घेऊ शकता. टॉप आणि बॉटमला बॉर्डर पाहिजे फक्त, तर टॉप आणि बॉटमला घेऊ शकता. टॉप आणि त्याची बॉटम बॉर्डर थिक पाहिजे असेल ते घेऊ शकता, किंवा टॉपला सिंपल बॉर्डर आणि बॉटमला डबल बॉर्डर पाहिजे असेल ते घेऊ शकता. मग तुम्हाला खाली मोर बॉर्डर्स मध्ये आलात तर तुम्हाला इथं ऑप्शन आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आउटसाइडला एक बॉर्डर पाहिजे. फॉर एक्झाम्पल ही बॉर्डर स्टाईल मला हवी आहे, तर मी आउटलाईन मध्ये म्हणजे आउटसाइडला भेटणार ती, आणि इनसाइडला मला डबल अंडरलाईन किंवा ही वाली पाहिजे, तर मी काय करणार, इनसाइडला क्लिक करणार. तरी तुम्हाला वाटलं अप साइड काढायचे, साइड्स काढायचे, तर या ठिकाणाहून तुम्ही काय करू शकता, साइड चेंज करू शकता. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही साइड्स वगैरे काय करू शकता, चेंज करू शकता. ओके करा. ती बॉर्डर काय होईल, अप्लाय होऊन जाईल. क्लिअर आहे. ओके, थँक्यू.